पीएम किसान सन्मान निधी लाभासाठी पातळीवर विशेष माहिती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत लाभासाठी अनिवार्य बाबीस पूर्तता करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 5 जून ते 15 जून 2024 या कालावधीत गाव पातळीवर विशेष माहिती राबवण्यात येत आहे. या माहितीमध्ये लाभार्थ्यांची सोय, नोंदणी व ई-केवायसी करण्यासाठी राज्यातील सर्व सामायिक सुविधा केंद्र CSCC तर आधार संलग्न बँक खातं उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत आजवर लाभार्थ्यांच्या खात्यावर 16 हप्ते जमा करण्यात आले असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार 17वा हप्ता आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सन्मान निधी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांच्या 18 वर्षाखालील अपत्य 2,000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात प्रतिवर्ष 6,000 रुपये लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडी लायक क्षेत्र आधारक बँक खाते आधार संलग्न व योजनेचे KYC केलेले शेतकरी कुटुंब पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेले या तिन्ही बाबींची पूर्तता राज्यातील 90,20,000 लाभार्थ्यांनी केली आहे. त्यानुसार भूमी अभिलेख नोंदणीनुसार ROR नुसार जमिनीची तपासणी अद्ययावत न केलेले बँक खाते आधार संलग्न व ई-केवायसी न केलेले लाभार्थ्यांना या बाबतीत पूर्तता करून घ्यावी. यामध्ये भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत नसलेल्या लँड सीडिंग लाभार्थ्यांनी संबंधित तलाठी तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामायिक सुविधा केंद्र व इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत कार्यपूर्तता करावी. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याचा लाभ जून महिन्यात शेवटच्या किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाने नियोजित आहे. या योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाते आधार क्रमांकास जोडणे या बाबतीची पूर्तता योजनेच्या 17व्या हप्त्या वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी स्वतः करून घ्यावी, असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.